एक शब्द बोलू नकोस. आपलं काय ठरलं होतं? काल तू घरी येणार होतस ना? पण आलाय? खरं म्हणजे मी येणार होतो ग, पण काय झालं, बरीच कामं निघाली ग. तुझ्या माझ्या गळ्या शपथ. खरं म्हणजे मी आज तुला मार्केटमध्ये शोधायला येणार होतो. शेवटी मला इथंच यावं लागलं. तू रागावल्यावर काही चिकनी दिसतेस ग. मला खूप आवडतेस बघ. आपण फिरायला जाऊया. फिरायला? फिरून वेळ कशाला फुकट घालवायचा? आपण इथंच बसून प्रेम करूया. मार्केट बंद आहे. हे भिकारी सुखानं प्रेम सुद्धा करू देणार नाहीत. हे बघ, उद्यापासून 2 पापलेट घेऊन ये याच्यासाठी. हा, आणते म्हणाले उद्या या. कोणी नाही, माशांचे भाव काय चालले ते विचारत होतो. समुद्रात ऑइल झालंय ना म्हणून. ठीक आहे. राजेश कुठे आहे? राजेश ते आंधळी कोशिंबीर खायला गेलाय. जाते जाते काय शास्त्र वाजले. राजेश, बघ, मी इथे लपून बसतो. राजेशला काही सांगायचं नाही. नाही सांगणार. मी कशाला सांगतोय? दिवस भरले का माझे? जाशील का तू? ते बस बस बस. तुझे वडील नाही ना येणार त्या दिवशी सारखे, नाहीतर मला पुन्हा खाली लपावं लागेल. तू कशाला घाबरते? ते जरी आले ना तर त्यांच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची याच्यावर माझ्याकडे एक आयडिया आहे. राजेश, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. इथे कंटाळा येतो. मला एक कॉन्ट्रॅक्ट करायचंय ग. ठीक आहे, मी काहीतरी देतो बाबांना एक थाप. याला म्हणतात टायमिंग. थाप म्हटल्यावर थाप. कोण आहे बे? With reference to your letter dated 19th April 1989, we are sending you this quotation for रोजी तुझा पदर पुन्हा खाली पडला. त्याला मी काय करू सर? मला वाटतं त्याला सवयच झाली असावी. पण तुला 2 स्टेपलर दिले होते ना पिना मारायला? हो, पण त्यातल्या पिनाच संपल्या आणि स्टेपलरही हरवले. हरवले ना? वाटलंच होतं मला. म्हणून तर तुझा पदर जागेवर राहण्यासाठी एक मी नवीन वस्तू घेऊन आलोय. अय्या अय्या, अजून ही कशी हरवली नाही कोणास ठाऊक. याला काय म्हणतात माहितीये? काय? फेविकॉल. पण सर, सर काय आहे? आता पदर जाग्यावरचा हलणार नाही, खाली अजिबात पडणार नाही, आणि जर खाली पडला तर मी खिळा ठोकीन. कोण गो? आत्ता इले. काय झाला? काय? हा गुंड माझी छेड काढतोय. असा काय रे? औषध असताना हेच शिकवल्यान काय? शाळा कॉलेजात हेच शिकतात काय? काय सांगताय? अहो तसं काही नाही हो. ती जरा रागावली होती म्हणून तिची समजूत काढत होतं एवढंच. नाही, खोटं बोलतोय तो. हा विनाकारण माझ्या मागे लागलाय. काय रे? रस्त्यात गाठून पोरींची छेड काढतास? गचगचावून देईन तू का? तसं काही नाही हो. तुम्ही इकडे काय माहितीये का, मी तरुण आहे, तीही तरुण आहे, त्यातून दिसायला खूप सुंदर आहे. मग मला ती आवडली तर काय झालं? हा मग हत्कार नका सांगता. हे खरंच सुंदर समारे चेड आहे ना? मग कसा वाटला माझा चॉईस? मग तुम्ही मला सांगा, जर मी तिला लग्नाची मागणी घातली तर काय बिघडलं? वा रे वा, तुझं चॉईस. चेडू चांगला गमला की बोला लग्नाची मागणी घाल, बोला लग्नाची मागणी घाल. तुझा 1 वे ट्रॅफिक मरे. पण राव ते काय विचारताय? काय ग, तुझं काय म्हणणं? हा मला अजिबात आवडत नाही. ऐकलास? नो एंट्री. तो 1 नंबरचा गुंड मवाली आहे. रिवर्स रिवर्स रिवर्स. अकडे हे बघ, मी तुका एक दुसरं चॉईस देतोय. माका 9 चेडवा असत, अगदी 36 वर्षापासून 18 वर्ष बौद्धरची. का चॉईस असा? अरे एका परी एक चेडवा अगदी. हे बघा, मला असल्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, कळलं ना? ए जया, तू सांग ना. तुका चॉईस देत आहे. बोल, तुरुंगात येतास की माझी चढवा बघतास? तुका चॉईस आहे. अगं जय, तू असं काय करतेस? बोलू नको, तुझं चॉईस सांग माका. माझ्या घराकडे चढवा बघू येतास की तुरुंगात बसतास? घराकडे येते.
घराकडे येतात ना होय. शाबास चढवा तुका आता काय धास्ती नाही हा? अजिबात नाही. ह्या काय ह्याचो चॉईस गावलो ह्यो माझं जावई झालं चल हम्म. चल अहो चल चल. अगं जय तू नुसती All the उभी best. झालीस, सगळं त्यांना सांग ना काहीतरी. काही गडबड नाही काय नाही काय नाही काय नाही जयाने नेमलेल्या बाईच्या जागी मी हिची नेमणूक केली. जयाला कळलं तर रागेल. राग येईल. तिथंच तर मोठा वांदा आहे ना. एक सल्ला देऊ. सल्ला हो अनुभवाचे बोल सांगतो. घरी जायला उशीर झाला की शहाणा नवरा हे घेऊन जातो गजरा, बायको खुश. खुश. हो आणि त्यापेक्षा गंभीर चूक असेल ना तर आपलं हे घेऊन जायचं साडी, साडी. लगेच सुटका. हो ना. आणि समजा अक्षम्य चूक असेल ना तर आपलं हे घेऊन जायचं भारी किमतीचा दागिना, म्हणजे पुढच्या संकटातून सुटका. दागिना. हा नाही तुमची आयडिया चांगली आहे पण यातली नेमकी कुठली गोष्ट मी बायकोला नेऊन देऊ. हे पहा हा? तुम्ही कुठल्या ह्याच्यात बसता हा? म्हणजे कॅटेगरीत ते तुम्ही ठरवा. हा. चला साहेबांचं याद असं काय झालं. हो हे असं गाडीला फेऱ्या मारून पेट्रोलचा भाव कमी नाही होणार. हे बघ आधीच माझं डोकं भडकलंय. अच्छा त्या तुकाच पेट्रोल ओतून ते जास्त जाळू नकोस हं, सांगून ठेवतो. पेट्रोल मी नाही ओतलं, स्वतःच ओतून घेतलंय हा. सुमनला नोकरीवर ठेवून. तुला कसं काय कळलं. तुला काय करायचंय. आता काय करायचं ते सांग. काय हा. करायचं मॅनेजरने सांगितलं तसं वागायचं. बुजुर्ग माणूस आहे मलाही त्याने तेच सांगितलं. सर्वात प्रथम गजरा. गजरा. काय गजरा का हं? गजरा कसा दिलास. 5 वाला देऊ, 3 वाला देऊ का 1 वाला देऊ. तुम्हाला कोणतं देऊ? 1 रुपयावाला दे. 1 रुपयाला बांधून काय माडीवर जायचं. इनी लोगोने. पण तुला काय करायचंय मी सांगतो ना पण मला काय करायचं मी अरे, काय थांब जरा, थांब. थांब. जरा भारीतला दे ग. भारीतला कुणाला द्यायचंय. बायकोला का मैत्रिणीला. बायकोला. बायकोला. तिनं किती वाला आणायला सांगितलं. हं? तिनं कुठे सांगितलंय मीच नेतोय. आज का बया चौथावून बायकोला गजरा नेतय म्हणजे नक्कीच बाहेर कुठेतरी भानगड केलेली दिसतंय. तिला कसं कळलं. नवऱ्याची सातच मिली बेरकी. अव आमचं हे बी त्यातलंच. हे काय बाहेर कुठेतरी शान खात्यात आणि मग मलाच गजरा घेऊन येतात. अरे वा म्हणजे दुसऱ्या गजरेवालीकडनं काय करायचंय म्हणजे ती गजरेवाली तू का खुश, मध्ये ती गजरेवाली बोलतोय? खुश, ती गजरेवाली खुश, ही गजरेवाली खुश. अरे आपल्याला पण काय- हो थँक्यू. चला चांगला हार घे. भानगडी केलं म्हणजे हार घ्यावाच लागतो बाबा. हा. बघ किती सुंदर सुंदर हार आहेत बघ. तुला पसंत पडेल तिथे खुश झाली पाहिजे. हा. असा हार घे. हा बरा आहे नाही. हा पण बरा आहे रे. हा पण बरा दिसतोय. हो. हा पण बरा आहे रे. दोन्ही घेऊन टाक मग. काय कळतच नाही. काय कुठला दागिना घेतला म्हणजे जया खुश होईल. तू एवढा मोठा घे. एवढं हे नाही रे बाबा चपलार घेतला तर. चपलार कसला घेतोय का त्यापेक्षा नुसते चपला घेतले तर बरं होईल. त्या घरी गेल्यावर मिळणारच आहे. तू काही घेऊन नाही गेलास तर. हे बघ आपण बाईसाहेबांना आणलं असतं तर बरं झालं हा, असतं. हा. नाही नाही तर काय आहे, हं. आम्हाला तिला एकदम आश्चर्यचकित करायचंय. हा, आलं ध्यानात आलं ध्यानात. असलं रोज एक तरी गिऱ्हाईक येतं आमच्याकडं. असलं म्हणजे असं म्हणजे माणूस म्हटला की वाकडं पाऊले पडणारच, पण वाकड्या पावलाची किंमत सोन्यात पोजावी लागते ती अशी. याला पण ठाऊक आहे काय. ठाऊ काय म्हणजे काय. हे. खरं म्हणजे हाय ना या दुकानाचा खरा मालक. असं? पण तुझ्यासारखी लपडी म्हणजे वाकडं पाऊल पडल्यामुळं दुकानदाराचा नोकर झाला आणि या दुकानात नोकरी करू लागला. विचार त्याला. काय हो खरं आहे काय हा म्हणतो ते. आलिया बुगासी करतो काय. हा. हा, अनुभवाचे बोल. हम्म. हा मिलन नेकलेस. याने काय होतं. घरात गेल्यावर बायकोच्या गळ्यात घालतात क्षणी मिलन. अरे वा. असं आहे. या बाबतीत तुम्हाला एक अनुभव आहे ते बरं हो आहे. ना. काय किंमत आहे याची. 25,000 हा. 25,000. आणि पिशवी. हा. पिशवीची काय किंमत आहे. ही फुकट आहे. मग हे राहू दे आपण पिशवीच घेऊन जाऊया. उद्या बाजारात बायको भाजी आणायला पाठवेल. नको. चालेल मग
आणि परत या. आम्ही येतो हे. पण तुम्ही इथंच राहा आता काही दिवसांनी दरवाजाच्या बाहेर स्टुलावर बसलेले सापडा दरवान म्हणून आम्हाला असणं नंतर. कला मारायला विसरू नका.